आपको लिंक शेयर करता हूँ, मैं आपको लिंक शेयर करता हूँ, आप वो भेज दीजिए, आप चेक कीजिए। मुझे आपका नंबर मेरे वाइट कलर
कुर्सी काढून ठेव, कोण पास होणार आहे स्टँड लाट मागे कुर्सी ते कोणाला घेऊ कोणाला पास एक बार पंखावरून फिरू तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक बार पंखावरून फिरू तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक बार पंखावरून फिरू तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. तुझ्या मंडपी बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक बार पंखावरून फिरू तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. तेरा वरदा सुख दुःखांची, तेरा वरदा सुख दुःखांची. जाणीव ती जरा नाही, संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. तीरावरला सुख दुःखांची जाणीव
कुणी नदीला म्हणती माता, कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूजते देवता, कुणी मानिती पूजते देवता. पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही संत आहे कृष्ण संत आहे कृष्ण. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी, सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी. कुणी नवळवुनी नेणारी आळशासही गंगा फलदायी संत आहे कृष्ण. तीरावरला सुख दुःखाची जाण तिजला नाही संत आहे कृष्ण. संत आहे कृष्ण, संत आहे कृष्ण. मधुजी जरी कार्यमग्न असले तरी संगीत हे त्यांच्या हृदयाच्या जवळ होतं आणि मला त्यांच्याच कुटुंबियांकडनं कळलं की बाबूजी अर्थात स्वरतीर्थ सुधीर फडके हे त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचे होते आणि त्यांची गाणी ते सतत ऐकायचे, गीतरामायण ऐकायचे. म्हणूनच त्यांच्या आवडीचीच गाणी आज आम्ही निवडलेली आहेत. पुढची रचना संत ज्ञानेश्वर यांची आहे.
नाच नाचुनी अति मी नमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला निलाज रे पण कटीसने सले निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडलकानी गर्व जडविला भाळा उपभोगाच्या शतकमलांची उपभोगाच्या शतकमलांची कणकी घातली माला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला विषय वासना वाजे वीणा अतृप्ती देताना अनय अनीती नूपुर पाये कुसंगती करताना लोभ प्रलोभन नाणी फेकी लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला इथे उपस्थित सर्व मान्यवर तसेच आपटा सादर प्रणाम. आज आपण सर्व वेळ काढून इथे आला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाबांना वाहिलेल्या आदरांजलीबद्दल मी राम नाईकजी, मुरली मनोहर जोशीजी, देवेंद्र फडणवीसजी, पियुष गोयलजी, आशिष शेलारजी, अरुण देवजी आणि इथे उपस्थित तमाम भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मान्यवर आणि कार्यकर्ते आणि आमच्या परिवाराचे सदस्य आणि मित्रगण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बाबांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या प्रार्थनेची सुरुवात मी मुरली मनोहर जोशींच्या एका ऑडिओ मेसेजनी करतो. स्वर्गीय मधु देवलेकर के निधन से आप सभी की भांति मैं भी शोक संतप्त हूं. चाहता तो था कि इस अवसर पर आप सबके साथ मिलकर मैं भी स्वयं उपस्थित होकर
अपनी श्रद्धांजलि अर्पित करूं, किंतु स्वास्थ्य के कारण ऐसा करना संभव नहीं हो पाया। क्षमा प्रार्थी हूं। मधु से मेरा परिचय सन 1957 के आसपास विद्यार्थी परिषद की एक अखिल भारतीय बैठक में हुआ था और तब से अब तक वो संबंध निरंतर प्रगाढ़ होता चला गया। मधु की प्रखरता ने मुझे सदा प्रभावित किया और उनकी सिद्धांत प्रियता तथा वैचारिक प्रतिबद्धता आज के युग में बहुत कम दृष्टिगोचर होती है। विधान परिषद के सदस्य के रूप में मधु का आचरण अनुकरणीय रहा। उनकी दृष्टि में राजनीति कोई व्यवसाय नहीं था और न ही परिवार तथा अन्य किसी स्वार्थ साधन या माध्यम था। मधु उन राजनेताओं की उस पीढ़ी के यशस्वी प्रतिनिधि थे जो अब बड़ी तेजी से लुप्त होती जा रही है। उनके जीवन से मैंने भी बहुत कुछ सीखा। उनका अभाव मुझे सदा खटकता रहेगा। वो बहुतों के प्रेरणा स्रोत थे और सदा बने रहेंगे। प्रभु उनको अपने श्री चरणों में स्थान दें और उनके परिवार को इस असहनीय दुख को सहन करने की शक्ति प्रदान करें। ओम शांति। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। स्वयं श्री राम प्रभु ऐकती, स्वयं श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। स्वयं श्री राम प्रभु ऐकती, स्वयं श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे। कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे। पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे। ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती। कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती।
राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे वाल्मिकींच्या भावमनीचे वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किलबिल बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कवळीती अपुले शैशव अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो भयानच माहिती परितो भयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती मी आमदार श्री ॲडव्होकेट परागजी आळवणी यांना विनंती करते की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द ते मांडावेत. स्वर्गीय मधु देवळेकरजींना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पित करतो. मधुजींनी अनेक वर्ष आमदार ह्या नात्याने मुंबईची सेवा केली. भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष नेतृत्व केलं आणि माझं भाग्य होतं की मी अतिशय तरुण कार्यकर्ता असताना कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विलेपार्ल्याचं जात असे आणि तेव्हा मधुजींचं अनेकदा येणं त्या ठिकाणी व्हायचं. मुंबई भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस होते, बोधा रामभाऊ आपण अध्यक्ष होतात आणि एक छाप
तरुणपणामध्ये आपल्या मनामध्ये काही मंडळींची बसते की अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, अतिशय तळमळीने काम करणारं व्यक्तिमत्व आणि त्या काळामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये फिरणं आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन कशा पद्धतीने वाढता येईल अशा पद्धतीचा एक 5-6 महत्त्वपूर्ण नेते मी त्या लहान वयामध्ये पाहिले जवळून. त्यात मधुजी निश्चितपणे होते. या जिल्ह्यात खारमध्ये राहायचे आणि त्यामुळे अधिक येणं त्यांचं आमच्या इथे व्हायचं आणि त्यामुळे मधु देवळेकरजी असोत, पद्मनाभ आचार्य त्यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष झाले. त्या काळामध्ये मुकुंदराव कुलकर्णी सक्रिय जिल्ह्यात असायची आणि ही सगळी मंडळी आज पक्षाचे अतिशय चांगले दिवस आम्हा कार्यकर्त्यांना पाहता येतात. परंतु ज्यांनी नीव मांडली, ज्यांनी बेसिक काम केलं, ज्या काळामध्ये पक्ष आणि पक्षाच्या विचारधारेला मानणारे खूप कमी लोक होते, तेव्हा तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी काम केलं असे मधु देवळेकरजी होते. एका बाजूनी संघटनेचं आणि दुसऱ्या बाजूनी विधान परिषदेमध्ये सुद्धा मुंबईचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न हिरहिरीने मांडत आणि वर्तमानपत्रातून ज्यांची नावं विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये वेगवेगळे विषय अभ्यासपूर्ण ज्यांची विवेचनं होत, त्यात जे प्रमुख मंडळी होते त्यात मधु देवळेकरजी निश्चितपणे होते. पुढे मी विद्यार्थी संघटनेत होतो आणि त्यामुळे मधुजींशी सोबत काम करायचा प्रसंग फार कमी आला. परंतु त्यानंतर आशुतोष या ठिकाणी आहे, अभिजित आहेत, त्यांच्या मागे खूप लागायचो आम्ही. आशुतोषनेही परिषदेचं काम त्या काळात केलं. अभिजित हातात लागत नव्हता, ते केलं निश्चितपणे. पण ही सगळी मला वाटतं की वडिलांचे संस्कार आणि त्यामुळे जयदीपशी माझा फार परिचय आला नाही, पण आशुतोष आणि अभिजित दोघांनी तो वसा आणि आपण सक्रिय राजकारणात जरी नसलात तरी ते कार्यकर्ता मन वडिलांकडून निश्चितपणे तिन्ही भावंडांनी घेतलेलं आहे. आणि असे एक ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते, मुंबई शहरासाठी अत्यंत तळमळीने काम करणारे एक अतिशय सक्रिय असे माजी आमदार आज आपल्यामधून निघून गेलेत. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने, माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीने अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. आणि लॉस इरिपेरेबल आहे, पण निश्चितपणे मधुजीने आपल्या सर्वांना जे संस्कार दिलेत आणि जी ताकद दिली आहे त्याच्यातून ते नुकसान भरून काढण्याची ताकद आपल्याला त्यांनीही दिलेली आहे. ईश्वरी देव ही प्रार्थना या ठिकाणी करतो. धन्यवाद. माननीय श्री किरीटजी यांना मी विनंती करते की आपणही श्रद्धांजली अर्पण करावी. आज सकाळी रामभाऊ नाईक यांचा वर्तमानपत्रात लेख वाचला. सगळ्यात जुन्या आठवणी. माझं तर जन्मस्थान पण ह्याच शाळेत मी शिकलोय. समाजकारण, राजकारण आणि त्यात अभ्यासूपणा हे रामभाऊ नाईक आणि मधु देवळेकर यांनी शिकवलं मला. आधी मी वांद्रात राहतो, नंतर इथे 5व्या रस्त्यावर मधुजींचं घर एवढं जवळ.
ती घटना मला अजूनही आठवते की आम्ही खार SV रोड कार्यालयाच्या बाहेर उभे होतो, गप्पा मारत होतो. या 80च्या आधीची गोष्ट आहे. आणि त्यावेळी फुटपाथवर वांद्राहून अंधेरीला जाण्याची गाडी ही आमच्या अंगावर आली. मधुजीनं उडवलं ते तिथे भिंतीवर आपटले, गटारीत पडले. परंतु जीवनातलं एक ध्येय होतं, कमिटमेंट होतं आणि म्हणून परत उभे राहिले. दोन 2021 शतकातलं भाजप आणि 20व्या शतकातलं राजनीती आसमान जमिनात अंतर आहे. इतके विलक्षण बुद्धिमत्ता, अभ्यासूपणा, वाचन, इंग्रजी असो, मराठी असो, गुजराती असो, हिंदी, त्या भाषेवर त्यांची पकड. मूळ विसनगर म्हणजे गुजराती, पण इतकं सुंदर बोलत होते. त्या व्यक्तींना मी ज्यावेळी पाहिलं की ते भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, ज्यावेळी आमची चेष्टा केली जायची 84 मध्ये, हम दो हमारे दो, 2 लोक संसदेत, आणि त्यावेळी त्या जे जिद्दीने, कधी स्वार्थाचं नाही, तर त्यांच्याकडून, रामनाईकांकडून आम्हाला प्रेरणा मिळायची. मी चार्टर्ड अकाउंटंट, मग मी पण ठरवलं की आपण पण आयुष्य द्यायचं. फरक एवढाच आहे, त्यावेळी देण्याची स्पर्धा होती, आता घेण्याची स्पर्धा आहे राजकारणात. आणि असे मधुबाई, माझी आई, तर त्यांच्यात एवढे गप्पा मारायचे. त्यांच्या मुलांना मी एवढंच सांगतोय की तुमचे बाबा गेले, त्यांनी खूप समाजाला दिलं आहे. तुम्ही पण, आपण सगळे त्या पावलावर चालत चालत समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. मी मधुबाईंना, त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली देतो. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकईना
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. नको आसू ढाळू आता पुसलोचनास. नको आसू ढाळू आता पुसलोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीसा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री रामभाऊ नाईक यांना मी आता विनंती करते थोड्या वेळाने.
वैष्णवजन तो तेणे कहिए पीड़ पराई जाने रे। वैष्णवजन तो तेणे कहिए पीड़ पराई जाने रे। पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान नाने रे। वैष्णवजन तो तेणे कहिए पीड़ पराई जाने रे। वैष्णवजन तो तेणे कहिए। सकळ लोकमा सहुणी वंदे निंदा न करे केणी रे। सकळ लोकमा सहुणी वंदे निंदा न करे केणी रे। वाचकाच मन निश्चल राखे धन धन जननी तेणी रे। वैष्णवजन तो तेणे कहिए पीड़ पराई जाने रे। वैष्णवजन तो तेणे कहिए। समदृष्टीने तृष्णा त्यागी परस्त्री जेणे मात रे। समदृष्टीने तृष्णा त्यागी परस्त्री जेणे मात रे। जिव्हात की असत्य न बोले परधन नव झाली हात रे। वैष्णवजन तो तेणे कहिए पीड़ पराई जाने रे। वैष्णवजन तो तेणे कहिए। मोह माया व्यापे नहीं जेणे दृढ़ वैराग्य जेणा मन मारे। राम नाम
पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने वस्तु अमूल्य दी मेरे सतगुरु, वस्तु अमूल्य दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोवायो, पायो जी मैंने जग में सभी खोवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। खर्चन कूटे चोर न लूटे, खर्चन कूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। सत की नाव खेवटिया सतगुरु, सत की नाव खेवटिया सतगुरु, भवसागर तरवायो, पायो जी मैंने भवसागर तरवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरख हरख जस गायो, पायो जी मैंने हरख हरख जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो।
जशी बाबूजींची गाणी त्यांना प्रिय होती तशीच पंडित भीमसेन जोशी यांचंही गाणं त्यांना खूप आवडायचं. आणि याच्या पुढची रचना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता दिदी यांचीच आहे. राम का गुणगान करिए, 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 राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित, मनुजता धनवान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का, श्री राम का, प्रभु राम का. रामभाऊंना विनंती आहे की त्यांनी
श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावेत. देवळेकर कुटुंबीय आणि बंधू भगिनींनो, मधुकरराव म्हणायचं की मधू म्हणायचं असा थोडा माझ्या मनात प्रश्न पडलेला आहे. परंतु जवळजवळ 60 वर्षांची आमची मैत्री होती आणि देशात ज्या वेगवेगळ्या घटना घडत होत्या, मग आणीबाणीची असेल, केंद्रातली काही असेल, अशा वेळेला मी पूर्वी जनसंघाचा संघटन मंत्री आणि जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतरच्या पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा अध्यक्ष आणि महामंत्री असायचे देवळेकर. आणि अनेकदा असं म्हणतात की अशा जोड्या फार काळ टिकत नाहीत, तर आमची जोडी खूप काळ टिकली. आणि काही घटना म्हणजे खरं म्हणजे मला आता माझ्या मनात आठवणींचा पूर येतं वाहून, की काय सांगू आणि काय सांगू नको. मी 1969 साली माझी असलेली नोकरी सोडून संघटन मंत्री म्हणून काम करायला लागलो. तर त्यावेळेला मुंबईमध्ये भारतीय जनसंघाच्या फक्त 2 लोकांच्याकडं स्वतःच्या गाड्या होत्या. आणि मग अटलजी येणार आहेत, अडवाणीजी येणार आहेत, तर विमानतळावरती गेलं पाहिजे वगैरे वगैरे. अशा ह्याच्यात सगळं नियोजन करायची जबाबदारी, मुख्यतः नियोजन कार्यवाही करणारे तो सगळे इथे मान्यवर पुढे बसलेले. परंतु त्या काळात आणि विशेषतः आणीबाणीच्या काळात मी वेगवेगळ्या कारणांनी देवळेकर आणि साठे या दोघांना पकडलं नव्हतं. आणि मलाही माहिती नाही मला का पकडलं नव्हतं ते. आणि आम्ही त्यामुळं आवश्यक ते काम करत असू, पण देवळेकर आणि साठे यांच्या घरची ओळख अशी असायची की मग गेलो की 3-3, 4-4 तास जे काम असेल त्या पद्धतीनं काम करायचं. देवळेकरांनी मुंबईच्या ग्रॅज्युएट्सचा आमदार म्हणून खूप काम केलं. त्याचा थोडा उल्लेख मी नंतर करतो. आणि म्हणून भारतीय जनसंघातही देवळेकर होते, मी होतो, तेही जनता पक्षात होते आणि मीही होतो. आणि नंतर भाजपामध्ये मीही होतो आणि तेही होतो, आणि ते तर शेवटपर्यंत होतो. आणि त्यामुळं त्यांचं एक निरंतर अत्यंत दुसऱ्याला हेवा वाटावा
असं आमचं नातं होतं. आणि त्यामुळं अनेक गोष्टी या 60-65 वर्षाच्या काळात केल्यात. आणि म्हणून मी म्हटलं की आठवणींचा पूर मनात येतो आहे. आणि म्हणून मी थोडं लिहून आणलेलंच आहे की आपण काही विसरू नये या दृष्टीने. पण सर्वात परीक्षेचा आणि आपल्या गुणांचा उपयोग करण्याची संधी जी आम्हाला मिळाली ती आणीबाणीच्या काळामध्ये. आणि आणीबाणीच्या काळात काम करत असताना अनेकांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या आत्ता इथे काही मी त्याची विरुक्ती करत नाही. पण आणीबाणीच्या काळातही आम्हा सर्वांची आणि त्याचबरोबर मुंबईतल्या ग्रॅज्युएट्सची परीक्षा पाहण्याची वेळ आली. आणि त्यावेळेला मुंबईच्या ग्रॅज्युएट्समधून विधान परिषदेत निवडून जाणारे 2 जागा होत्या. त्यानंतर 1 झाली. तर त्यावेळेला ग्रॅज्युएट्स काय करतील, इंदिरा गांधी किंवा बाकीचे म्हणत आहेत लोकप्रिय आहेत ते लोकप्रिय आहेत, निवडणुकीच्या वेळेलाही चाललं होतं सगळं लोकप्रिय चाललेलं आहे. आणि त्यामुळं अत्यंत कष्ट करून त्या कष्टाला परिसीमेच्या पलीकडे जाऊन म्हणजे जे बाहेर उरलेले कार्यकर्ते होते ते एकेका मतदाराकडे 3-3दा जाऊन आले. आमच्या गोरेगावला कोल्हटकर म्हणून एक कार्यकर्ते होते. त्यांचा गाडीत ॲक्सिडेंट झाला. त्यांची पत्नीही काम करत असे. तर ॲक्सिडेंट झाला रात्री 11, 11:30ला अंबरनाथला. बॉडी आणून सगळं 11 वाजेपर्यंत केलं. आणि त्या कोल्हटकरबाई मतदानाला आल्या होत्या. त्यामुळं ह्या एका वेगळ्या ह्याच्यात विचारात ते दिवस होते. आणि त्यामुळं ह्या दोन्ही जागा डॉक्टर वसंतकुमार पंडित आणि प्राध्यापक ग.बा. कानिटकर हे दोघंही जिंकले. आणि त्यामुळं मुंबईतला ग्रॅज्युएट कुठल्या बाजूचं आहे हे त्यानिमित्तानं सगळ्या लोकांच्या समोर आलो. देवळेकरांनी आमदार म्हणून खूपच चांगलं काम केलं. ते विधान परिषदेत, मी विधानसभेमध्ये, बाकीचे मुंबईमध्ये सगळीकडे आम्ही. पण नवीन नवीन विषय काढून त्याची बौद्धिकता, तिथली चर्चा, त्याची पातळी वाढवण्याचं काम देवळेकरांनी कधीही कुणालाही अशा प्रकारचं शब्द वापरले नाहीत की माफी मागावी लागावी. परंतु बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक क्षमतेतनं आपल्यापैकी एखाद्या वेळेला नव्या पिढीला माहिती नसेल तर अंतुल्यांचं सिमेंटचं जे प्रकरण निघालं ते सिमेंटचं प्रकरण कसं निघालं हे तुम्हाला, त्यांची बुद्धी कशी काम करायची. सिमेंटचं लोकांना वाटप करण्यासाठी म्हणून विभागवार कमिट्या बनलेल्या होत्या. सगळे आमदार त्याचे सभासद होते. आणि अंतुले हे स्वतःच्या अधिकारात म्हणून काही डायरेक्ट हे कोटा देत असतात. त्यामुळं काही हुशार लोक इथूनही घ्यायचे आणि तिथूनही घ्यायचे. आणि मग त्यातनं हे देवळेकरांनी शोधून काढलं की कुणाकुणाला अशी डबल जात आहेत. पुढचं आपल्याला माहिती आहे की त्यामुळं अखेर अंतुळे यांना
राजीनामा द्यावा लागला. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे ती त्यांनी विधान परिषदेमध्ये अशा पद्धतीनं वापरली. त्यातली एक गंमत सांगायची तर असं की विधानसभेत जे झालेलं आहे ते देवळेकरांनी केलं आणि मतदानाची मर्यादा ही 18 वर्षाखाली आणलेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही 18 वर्षाखाली यावी, सभासदांना ही विधेयक मांडायचा अधिकार असतो. तर ते पहिलं विधेयक त्यांनी मांडलं आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीची झेप कशा प्रकारची होती त्याचा आपण विचार करू शकतो. देवळेकरांचं बाहेरचं काम, राजकीय काम काही काळानं बंद झालं. पण मला ज्या वेळेला एखादा जुना रेफरन्स हवा असेल, त्यांचं स्वतःचं वाचनालय, पण त्याला सांगितलं तर कुठला जुना सांगितलं तर ते ताबडतोब मिळवण्याची आणि त्याप्रमाणे त्याचा उपयोग करण्याच्या संबंधी त्यांची जी कामाची पद्धत होती ती अशीच चांगली. आणि त्यामुळं असे जुने संदर्भ खूप लागतात. राजकारणात काम करणाऱ्यांना तर फार लागतात, पण असे संबंध. पण आमच्या दृष्टीनं देवळेकर म्हणजे ज्ञानकोश होता. आपल्याला जी माहिती पाहिजे आहे किंवा सध्याच्या भाषेत बोलायचं तर गुगल होता. फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आयुष्यभर. अलीकडे मात्र काही वर्ष थकले ते, ऐकायलाही नीट येत नव्हतं, पायाला त्रास. तरीही त्यांची बुद्धी, बाकीच्या सगळ्या अवयवात त्यांची बुद्धी, जेच त्यांचं खरं म्हणजे मुख्य होतं, ती बराच काळ चांगली होती. आणि अशा काळामध्ये त्यांनी 2 छोटी पुस्तकं लिहिली आहेत. मी म्हणेन त्यांच्या मुलांना ते असली तुमच्याकडे त्याच्या जास्त कॉपीज तर बघा, नाही तर प्रिंट करून घ्या. आणि त्यांनी, आपल्यालाही कल्पना नसेल तर संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, तर गुरुजी हे विज्ञाननिष्ठ आहेत आणि ते कशा प्रकारे विज्ञानाचं काम करून पुढे नेत आहेत याची माहिती देणारं पुस्तक देवळेकरांनी काढलं. आणि तसंच डॉक्टर हेडगेवारांचं त्यांनी पुस्तक काढलं होतं, त्याचं नाव युगप्रवर्तक. म्हणजे आपण जसे जसे राजकारणात देशाच्या ह्याच्यात पुढे जातो त्यावेळेला या गोष्टीचा आपल्याला अनुभव होतो की खरंच त्यांनी ते नाव देताना युगप्रवर्तक हे कशा पद्धतीनं त्याचा विचार केला असेल. मी यासाठी म्हटलं की ती पुस्तकं लहान लोकांच्या मुलांच्यासाठी आहेत आणि मोठ्या लोकांच्यासाठी आहे. कारण ती जर वाचली तर आपल्यालाही देवळेकरांच्यासाठी सारखं, म्हणजे तितकं नाही तर काही ना काही समाजासाठी काम करायला स्फूर्ती आपल्याला मिळेल. आणि मला असं वाटतंय आत्ता एक गंमत चाललेली आहे. गंमत म्हणजे आत्ता एक निवडणूक आलेली आहे, ग्रॅज्युएट्सची निवडणूक आहे. म्हणजे देवळेकर आणि ग्रॅज्युएट्सच्या निवडणुका एक वेगळंच डिपार्टमेंट होतं. तर त्यामुळं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे वाचणं आणि त्यातनं आपल्याला राष्ट्रकामाची प्रेरणा घेऊन आपण काम करत राहणं हे आवश्यक आहे.
आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि निश्चितपणानं त्यांना देवळेकरांच्या आत्म्याला सद्गती तर मिळेलच, परंतु त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालेलं आहे ते सहन करण्याची शक्ती परमेश्वरांना द्यावं हीच प्रार्थना करतो. ओम शांतीस शांतीस शांती. कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आपल्याला रामभाऊंनी सांगितले आणि इतक्या तत्वनिष्ठ आणि कार्यमग्न व्यक्तिमत्वाचे आदर्शही तसेच असणार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे आदर्श होते. तर त्यांच्या आठवणीत आपण त्यांच्या 2 गाण्यांची झलक ऐकूया. मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळवळला मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. स्वरतीर्थ बापूजी अर्थात सुधीर फडके आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही 2 आदर्श स्थानं ज्यांची आहेत, तर त्यांच्यासाठी खास ने मजसीने परत मातृभूमीला हे गाणं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं. भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. तै जननी हृद विरह शंकितही झाले परी तु चलते दिधले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी येन त्वरे कथुनी सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला मजसीने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते स्वतंत्रते भगवती चांदणी समसमलखलखशी वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या दानी गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या दानी स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे दानी तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे 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 माननीय ॲडव्होकेट श्री आशिषजी शेलार यांना मी विनंती करते की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावेत. सर्वात प्रथम तर भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने मी माजी आमदार आमचे नेते सन्माननीय मधु देवळेकरजी यांना आदरांजली भावांजली आणि श्रद्धांजली वाहतो. आपण सगळेच जण मधुजींना
वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभवामध्ये त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देतो आहे. मधु देवळेकरजींनी भारतीय जनता पक्षासाठी केलेली सेवा, त्याआधी जनसंघासाठी केलेली सेवा आणि बरोबरीने संघ विद्यार्थी परिषद आणि संघ परिवाराच्या विविध कामांमध्ये घेतलेला सहभाग हा आम्हा सगळ्या संघ परिवारातील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी अशा पद्धतीचा राहिला आहे. त्यांच्याबरोबर सातत्याने काम करणारी काही मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिकारवाणीने ज्यांनी बोललं पाहिजे असे रामभाऊंपासून अरुणदेवांपर्यंत सगळ्या मंडळींनी आपले अनुभव कदाचित या अगोदर किंवा यानंतर आपल्या सगळ्यांशी त्या पद्धतीने मांडलेले असतीलच. मधु देवळेकरजी शेवटची माझी भेटही त्यांची जी झाली त्या घरामध्ये त्यांच्या शारीरिक परिस्थिती त्यांना साथ न देणारी असताना सुद्धा त्यांनी आवर्जून आणि आठवणीने काय दिलं असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या टिपणाचंच एक पुस्तक बनवलं होतं आणि हिंदू जनसंख्या या विषयावर संपूर्णपणे विश्लेषणात्मक माहितीचं एक टिपणाचं पुस्तक त्यांनी मला दिलं. म्हणजे आयुष्याच्या शेवटी शरीर साथ देताना सुद्धा आपल्या विचारांप्रती पूर्णपणे एकनिष्ठ पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते, नेते हे मधु देवळेकरजींच्या रूपाने आम्ही पाहिले. मला या गोष्टीचाही उल्लेख करावा असं वाटतो की आजकाल नरेटिव्हचा जमाना आहे आणि मग ज्या वेळेला नरेटिव्ह निर्माण केली जातात, मांडली जातात, त्या आधारावर कुठलाही राजकीय पक्ष असतो आपली गणितही त्या ठिकाणी मांडतो आणि काहींचं तर म्हणणं आहे जनमतसुद्धा नरेटिव्हच्या आधारावर आता बदलली जाऊ शकतात. या पद्धतीचा अनुभव आजकालच्या निवडणूक व्यवस्थापनामध्ये सातत्याने आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. पण आजकालचं नरेटिव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं. मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा अशा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून ही नरेटिव्ह्स निर्माण केली जातात. पण मला थोडा अभ्यास केल्यावर लक्षात असं येतं की ज्या वेळेला ही व्हॉट्सअप सोशल मीडिया नव्हती त्यावेळेला अशा पद्धतीचं नरेटिव्ह राजकीय पक्ष कसे करत असतील, किंबहुना त्यांच्या हातामध्ये अशी कुठली कृती असेल, असं काय आयुध असेल की ज्या आधारावर या पद्धतीचं नरेटिव्ह आपल्या विचारांच्या पक्षाच्या भोवती निर्माण करण्याची संपूर्ण ताकद ते लावत असतील. तर थोडासा त्याचा अभ्यास केल्यावर मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की आपल्या त्या दशकातल्या 70-80च्या किंवा त्याच्या अगदीच्या दशकामध्ये सुद्धा सोशल मीडिया नसतानाही जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचं नरेटिव्ह निर्माण करण्याचं काम करणाऱ्यातला अग्रणी कोणी नेता असेल तर तो मधु देवळेकरजी होते. आणि ते यासाठी होते कारण छोट्या छोट्या विषयावर पुस्तिका लिहिणं, टिपण लिहिणं, पुस्तक लिहिणं, दाखले वजा लेख लिहिणं आणि त्या आधारावर आज सोशल मीडियावर सर्क्युलेट होणाऱ्या गोष्टी त्यावेळेला प्रत्यक्ष टिपोग्राफिकल किंवा लिखित पद्धतीने लोकांमध्ये पोचतील आणि त्यातनं एक वायुमंडल तत्कालीन काँग्रेस विचारांच्या विरोधात उभं करण्याची ताकद, क्षमता आणि तो मार्ग चोखाळणारे नेते मधु देवळेकर होते. आणि म्हणून मधुजींनी केलेली जनसंघ भारतीय जनता पक्षाची सेवा ही 12 वर्ष आमदार म्हणून, जनरल सेक्रेटरी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून, रामभाऊंच्या टीममध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून ही सातत्याने केली तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य इतक्या सामाजिक जीवनामध्ये 100% निष्कलंक राहिलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने 100% निष्कलंक राहून सुद्धा निवडून आलेला जनप्रतिनिधी म्हणून यशस्वी काम करणारे नेते म्हणजे मधु देवळेकर होते. मला ज्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या अनुभवाच्या आधारावर असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही की त्यावेळेला भाजप असेल, जनसंघ असेल, सत्तेत येण्याचा प्रश्नच नव्हता.
मग त्याही काळामध्ये सत्तेत असलेल्या किंवा सत्तेत येऊ पाहणाऱ्या लोकांना चांगल्या निवडक नेत्यांची आवड होती, त्यांना त्यांच्याकडे आपल्याकडे घ्यायची, स्वतःकडे ओढवण्याची त्यांची इच्छा होती. अशा काळातील सत्ताधारी असो किंवा त्या सत्तेत येऊ पाहणाऱ्या पक्षातल्या लोकांच्या कुठल्याही आमिषाला न बळी पडता एकनिष्ठतेने काम करणारे मधु देवळेकरजी होते. आणि म्हणून पक्षांतर्गत विचारासाठी संघर्ष आणि पक्षाच्या विचारांसाठी इतरांशी संघर्ष, या दोन्हीमध्ये त्यांनी स्वतःच्या प्रामाणिक, एकनिष्ठ आणि विचारनिष्ठ कामाला कधीही तडजोड केलेली नाही. आणि म्हणून मधु देवळेकरजींचं जाणं म्हणजे आपल्या सगळ्यांना अशा पद्धतीने विचारनिष्ठ, एकनिष्ठ असलेल्या एका नेत्याचं, सेवकाचं जाणं हे केवळ देवळेकर कुटुंबियांना दुःख नाही, संघ परिवाराला दुःख नाही, तर या महाराष्ट्रात किंवा देशात विचारांसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना दुःख व्हावं इतका मोठा हा लॉस आहे. आणि त्यामुळे मी त्यांना माझ्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जग से
कैलासवासी मधुकर देवळेकर यांना आपण श्रद्धांजलीपर ही प्रार्थना सभा ऐकतो आहोत. आणि जिथे कुठे ते असतील, त्यांचा आत्मा असेल, तिथून ते ह्या सर्व कुटुंबियांना आशीर्वादच देत असतील आणि खूप समाधानी असतील. आणि आज अभिजितचे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आज फादर्स डे आहे. सो आज खूप चांगल्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करतो आहे. मी माननीय श्री अरुण देवांना विनंती करते की त्यांनी या प्रार्थना सभेची सांगता करावी आणि श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावेत. मला असं वाटतं की आत्ता आपण सगळ्यांनी 2 मिनटं म्हणजे भारतीय जनता पक्ष, विद्यार्थी परिषद, संघ ह्या परिवाराच्या वतीने आणि देवळेकर कुटुंबाच्या वतीने त्यांना 2 मिनटं उभं राहून श्रद्धांजली द्यावी आणि ओम शांती शांती शांती. जग में साचो तेरो नाम, हे राम हे राम, हे राम हे राम. तू ही माता, तू ही पिता है, तू ही माता, तू ही पिता है, तू ही माता, तू ही पिता है, तू ही माता, तू ही पिता है. तू ही तो है राधा का श्याम, हे राम हे राम, हे राम हे राम. तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी. तेरे चरणों में चारों धाम, हे राम हे राम, हे राम हे राम. तू ही बिगाड़े, तू ही संवारे, तू ही बिगाड़े, तू ही संवारे, तू ही बिगाड़े, तू ही संवारे, तू ही बिगाड़े, तू ही संवारे. इस जग के सारे काम, हे राम हे राम, हे राम हे राम. तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता. तू ही सुबह, तू ही
श्याम हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम जग में साचो तेरो नाम हे राम हे राम हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है 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 तू ही तो है राधा का श्याम हे राम हे राम हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तेरे चरणों में चारों धाम हे राम हे राम हे राम हे राम तू ही बिगाड़े तू ही संवारे 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 इस जग के सारे काम हे राम हे राम हे राम हे राम तू ही जगदाता विश्व विधाता 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 तू ही सुबह तू ही शाम हे राम हे राम हे राम हे राम जग में साचो तेरो नाम हे राम हे राम हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है 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 तू ही तो है राधा का श्याम हे राम हे राम हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तेरे चरणों में चारों धाम हे राम हे राम हे राम हे राम
बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे। इस जग के सारे काम तेरा मेरा, तेरा मेरा। तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता। तू ही सुबह तू ही शाम तेरा मेरा, तेरा जग में साचो तेरो नाम तेरा मेरा, तेरा मेरा। तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है। तू ही तो है राधा का श्याम तेरा मेरा, तेरा मेरा। तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी। तेरे चरणों में चारों धाम तेरा मेरा, तेरा मेरा। तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे। इस जग के सारे काम